नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, आगामी जनगणना 2026साठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। जनगणनेचे राष्ट्रीय काम सुरळीत पार पाडण्यासाठी सरकारने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या स्थगित केल्या आहेत। सर्व जिल्हा परिषदेमधील घटक आणि गट संवर्गातील कर्मचाऱ्यांसह शिक्षकांच्या 2026मधील सर्वसाधारण बदल्यांना स्थगित देण्यात आले आहे। त्यामुळे शिक्षकांचे टेन्शन वाढले आहे। शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची ग्रामविकास विभागाने या संदर्भात अधिकृत परिपत्रक काढले आहे। यासह सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवले। दरम्यान बदली स्थगिती करण्याच्या निर्णयामागे केंद्र सरकारचे स्पष्ट निर्देश आहेत। केंद्रीय गृहसचिवांनी 11 मार्च 2026 रोजी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात जनगणनेच्या कामात शिक्षक, महसूल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांची भूमिका किती निर्णायक ठरते हे म्हटलं आहे। जनगणनेच्या मध्यकाळात जर मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या तर राष्ट्रीय कामात गंभीर प्रशासकीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे, ही भीती सरकारने व्यक्त केली। केंद्र सरकारने 2026च्या जनगणनेचे जे वेळापत्रक जाहीर केले त्यानुसार 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान नागरिकांना स्वतःहून माहिती भरण्यासाठी स्वगणना कालावधी असणार आहे। त्यानंतर 16 मे ते 14 जून 2026च्या कालावधीत प्रत्यक्ष पहिला टप्पा पार पडणार आहे। या प्रक्रियेसाठी राज्यातील सुमारे 2,64,000 प्रगणक आणि पर्यवेक्षक डिजिटल पद्धतीने घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार आहेत। राज्य सरकारने बदल्या स्थगित केल्यामुळे शिक्षक वर्गात नाराजीचं वातावरण आहे। दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया पार पडत असते। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।